वसंत मोरे खडकवासला विधानसभेतून लढण्याकरता आता इच्छुक आहेत। खडकवासलातून उमेदवारी देण्याची वसंत मोरेंची मागणी आहे। खडकवासला विधानसभेची जागा सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे। ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडली जाणार का याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात वसंत मोरे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। 2019 ला हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले वसंत मोरे हे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत आणि त्यांनी हडपसर नाही तर खडकवासला विधानसभा लढण्याची तयारी सुरू केलेली आहे। स्वतः वसंत मोरे आपल्यासोबत आहेत। आधी हडपसरमध्ये सगळं तुमचं लक्ष होतं, पण आता अचानकपणे तुम्ही खडकवासल्यामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी का करताय? मी तर माझी इच्छा व्यक्त केलेली आहे, अगदी उद्धव साहेबांकडे केली आहे, राऊत साहेबांकडे केलेली आहे, सचिन नायर साहेबांकडे केलेली आहे, आदित्य साहेबांकडे केलेली आहे। मी चौघांसोबतही या विषयामध्ये बोललेलो आहे की खडकवासला जर आपण घेतला तर मी खडकवासला टार्गेट करून मी खडकवासला मारू शकतो। कारण ज्या 1,28,000 मतदान कात्रज धनकवडी बालाजीनगर या भागामध्ये त्या भागामधून विद्यमान आमदारांच्या विरोधात कधीच उमेदवार आला नाही। प्रत्येक वेळेस तिन्ही निवडणुकांना उमेदवार आला तो खालच्या पट्ट्यातला आला। त्यामुळे मला वाटतं की जर इथंच आम्ही इथं फोकस केला, साधारण 1,28,000 मतदान आहे, शिवगंगा खोर आहे, खडकवासल्याचा पार्ट आहे आणि हा मतदारसंघ तसं पाहिलं संपूर्णपणे नातेगोत्याचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघामध्ये माझं सुद्धा नातेगोत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे मी खडकवासला जर टार्गेट केला तर धनकवडी बालाजीनगर आणि कात्रज ह्या मतांवरती मी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढत करू शकतो। आघाडीचा धर्म जर पाळायचा असेल तर प्रत्येकाला जो उमेदवार येईल त्याचा प्रचार तर प्रत्येकाला करावा लागेल आणि आदरणीय संजय राऊत साहेब आहेत, संजय राऊत साहेबांनी काही विषयावरती आमची बोलणी झालेली आहे। त्यामुळे मला वाटतं की पॉझिटिव्हली काही गोष्टी होऊ शकतील शिवसेनेच्या बाजूने आणि हा मतदारसंघ आम्हाला सुटेल। विधानसभा दिली तर मी विधानसभा लढणार, नाही तर 2 महिन्यांनी येणारी महानगरपालिका आहे त्याच्यावरती मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करणार। महाविकास आघाडीचा जागा वाटप होत असताना ही जागा खरंच आता खडकवासल्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।